नमस्कार मैत्रिणी, मी तुमचं स्वागत करते वेज फूड रेसिपीमध्ये. तर मैत्रिणी, तुम्हाला झटपट अशी होणारी पोह्याची रेसिपी करून दाखवणार आहे. तर हे बघू शकता, त्यासाठी मी चांगलं एक प्लेट भरून पोहे घेतले होते आणि ते थोडंसं एक दोन पाणी स्वच्छ धुवून ते साईडला ठेवलेले आहे. आणि ते साईडला 2 मीडियम साईज कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर सगळं घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता गावरान शेंगदाणे गावाकडचे सर्वात प्रथम थोडंसं कढईमध्ये भाजून घेते आणि भाजून झाल्यावर पोह्यासाठी किती चांगलं 2 पळी तेल टाकून घेणार आहे. तर हे बघू शकता 2 प्लेट मला चांगले भरून पोहे करायचे, त्यासाठी मी 2 पळी तेल टाकून घेतलेले आहे. शेंगदाणे थोडेसे खरपूस भाजून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं तेल टाकून शेंगदाणे अजून थोडंसं तेलामध्ये गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत. शेंगदाणे गावाकडचे गावरान असल्यामुळे 1 नंबर टेस्टी आणि खायला पण तोंडामध्ये चांगला गोड आहे. तिकडचे शेंगदाणे एकदम दिसायला तर सुंदर असतात पण टेस्टी काहीच नसते. तर साईडला इकडे चहा पण ठेवलेले आहे, पोहे चहा संध्याकाळचा करण्यासाठी. म्हणून मी घरी पाहुणे आले होते, त्यासाठी मी संध्याकाळचे अचानकच पोहे करायला घेतले होते. शक्यतो पोहे संध्याकाळी करत नाही, पण पाहुणे आल्यामुळे केलेलं आहे. तर सर्वात प्रथम हे बघू शकता शेंगदाणे चांगले तेलामध्ये गोल्डन ब्राऊन झाले तरी काढून घेते मी. ते व्हिडिओमध्ये बघताय तसं जास्त वेळ ठेवले की करपून जातील ते. आता ऑलरेडी बिना तेलाचं पण थोडंसं परतून घेतलं होतं आणि हे पटकन झालेलं आहे. तरी बघू शकता शेंगदाणे मी अशा प्रकारे काढून घेत आहे. तर तुम्ही पण ह्या पद्धतीने एकदा करून बघा. तर शेंगदाणे असंच फोडणीमध्ये ठेवलं ना तर शेंगदाण्याचीच ओरिजिनल चव निघून जाते बाकीच्या जिरे मोहरीमुळं. तर हे वरून टाकायचे. पोहे जेव्हा पूर्ण आपलं तयार होतं त्यावेळेस वरून शेंगदाणे टाकून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता सर्व शेंगदाणे मी टाकून घेतलेले. तर त्याच कढईमध्ये आणखी थोडं तेल टाकून चांगले पोहे फोडणी मारून घ्यायचे. तर हे बघू शकता अजून थोडंसं तेल टाकून मी त्यामुळे तेच पोहे परतून घेणार आहे. तर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर थोडेसे जिरे टाकून घ्यायचे. जिरे चांगलं तडतडल्यानंतर मोहरी जिरे टाकून घेऊन घ्यायचं. नंतर मगाशी जे काही हिरवी मिरची कापून घेतलं होतं सर्वात प्रथम हिरवी मिरची तेलामध्ये सोडून टाकायचं. तरी बघू शकता मिरची उडू शकते, त्यामुळे थोडंसं लांबच थांबायचं. मिरची टाकल्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्ता चांगलं तेलामध्ये तडतडल्यानंतर जे काही आपण मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले ते पण तेलामध्ये सोडून घ्यायचं आणि जे काही फोडणी चांगलं करून घ्यायचं खरपूस. तर हे बघू शकता कढीपत्ता टाकलेलं आहे मी. आता मगाशी जे काही मीडियम साईजचा कांदा कापून घेतला होता ते पण आता तेलामध्ये टाकून घेणार आहे. तर मिरची उडेल म्हणून थोडंसं ताट लावलं होतं आणि आता कांदा टाकून घ्यायचा. कांदा चांगला भरपूर घेतला होता मी. तर तेलामध्ये ते पण कांदे थोडेसे मऊ द्यायचे आणि कांद्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन येऊपर्यंत कांदा परतून घ्यायचा तेलामध्ये. चांगला कांदा मऊ झाला तरच नंतर हळद वगैरे ॲड करून पोहे ॲड करायचे. तर कांदे असे कच्चेच नाही ठेवायचे, त्यामुळे पोह्याची चव पण एकदम वेगळीच लागते. त्यामुळे कांदा तेलामध्ये चांगला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा. झालेला आहे तुम्ही बघू शकता. कोथिंबीर थोडीशी फोडणीवर टाकायची आणि वरी थोडी टाकण्यात ठेवायची. हे सगळं झाल्यानंतर थोडीशी हळद ॲड करायचं. हळद ॲड केल्यानंतर तर अजून एकदा परतून घ्यायचं. अजून एकदा परतून घेतल्यानंतर हे सर्व करताना गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचं ते, कारण आपण सुके मसाले ॲड करतो त्यामुळे ते फोडणी करपू शकते. आणि ह्या फोडणीमध्ये चवीनुसार साखर टाकायचं. साखर टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत एकदा परतून घ्यायचं. परत एकदा परतून घेतल्यानंतर मगाशी जे काही आपण पोहे भिजून ठेवले होते त्याला हाताने पहिला सर्वात प्रथम मोकळं करून घ्यायचं. हाताने मोकळं करून घेऊन नंतरच आपण कढईमध्ये ॲड करायचं. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तसं. तर तुम्ही बघू शकता साखर मीठ टाकून मी परत एकदा परतून घेत आहे आणि फोडणीमध्ये टाकायचं. वरतून टाकायला गेले की साखर हाताखाली लागते, त्यामुळे फोडणीमध्ये टाकून घेतले की साखर पूर्ण विरघळून जाते आणि खायला पण पोह्याला वेगळीच टेस्ट येते. पण तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण घातलं तरी भारीच लागतं. त्यामुळे तुम्ही एकदा घालूनच बघा. तर हे बघू शकता हे झालेलं आहे. तर ह्यात मगाशी पोहे भिजून ठेवलं होतं तर त्यात ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर हे तुम्ही बघू शकता पोहे ऑलरेडी करण्याच्या अगोदर 5 मिनटं भिजवलं होतं, जास्त वेळ नाही भिजवलं होतं. आता हे थोडंसं करून हाताने मोकळं करून आता कढईमध्ये ॲड करते. आणि हे करताना गॅसचा फ्लेम मिडियमच आहे, जास्त जोरात नाही ठेवायचा. तर हाताने थोडंसं करून घालून घ्यायचं आणि नंतर उडीच्या साईडने सगळीकडे जे काही मसाला आहे ते सगळीकडे पोह्याला चांगलं परतून घ्यायचं कढईमध्ये. तर तुम्ही बघू शकता पोहे म्हणले की आपले महाराष्ट्राची फेवरेट जान आहे. पोहे म्हणले की सगळेच लोक पोहे म्हणजे लहानापासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते. अगदी रोज दिलं तर नाही म्हणणार नाही. तर पोहे आपला फेवरेटचा विषय, त्यामुळे पोहे किती पद्धतीने पण करता येतो. काही लोक बटाटा घालून करतात, मटर घालून करतात, पनीर घालून करतात. म्हणजे पोहेची वेगवेगळी रेसिपी आहे. रेसिपी एकच आहे पण त्याच्यामध्ये वेगवेगळं आपण व्हेजिटेबल ॲड करत असतो, त्यामुळे पोहे आणि जर आणखी हेल्दी होऊन जातात. आता थंडीचा सीझन आहे तर मटर पण आवर्जून घाला असतील तर, नसतील तर काही प्रॉब्लेम नाही, पण असतील तर आवर्जून घाला. ज्या सीझनमध्ये जे काही अवेलेबल असतं ते घालून करू शकता.
सध्या मटर आता थंडीच्या दिवसामध्ये खूप चांगले स्वस्त असतात, ते पण घातले तरी पोहे अजून जरा हेल्दी होऊन जाईल. पनीर पण ॲड करू शकता. जे डाएटवर आहेत ते लोक थोडंसं पोहे थोडेसे घेऊन पनीर ॲड करायचं, जेणे की आपला हेल्दी नाश्ता होईल आणि जास्त भूक पण नाही लागत. तर हे डाएटसाठी पण चांगले आहे पोहे. आणि मी तुम्हाला आधी म्हणल्याप्रमाणे हे सगळं एकत्रित परतून झाल्यानंतर वरून शेंगदाणे टाकायचे आणि शेंगदाण्याचा टेस्ट वेगळं लागत नाही, एकदम भारी लागतो. आता हे बघू शकता, मी 2 प्लेट तुम्हाला आणले म्हणण्यासारखं बघू शकता. सर्व करते. पोहे घेतलेले, वरून बारीक शेव टाकते, थोडीशी कोथिंबीर टाकलेली, लिंबू टाकलेले. हा गरम गरम पोहे म्हणजे स्वर्गच. तर हे बघू शकता, गरमागरम पोहे संध्याकाळचा रेडी आहे. तरी चला या तर मैत्रिणींनो खायला. आणि तुम्ही ह्या पद्धतीची पोहेची रेसिपी एकदा करून बघा. आणि व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. जर तुम्ही पोहे लवर असाल तर नक्कीच ह्या व्हिडिओ शेअर करायला विसरणार नाही आणि मला सबस्क्राईब करायला विसरणार नाही. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला अजून कुठली रेसिपी पाहिजे, ते नक्की तुम्हाला अपलोड करीन मी व्हिडिओ. तर हे बघू शकता, अशा प्रकारे गरमागरम पोहे तर रेडी आहे. तर खायला तुम्हाला अगदी जवळून दाखवते. खायला एक नंबर टेस्टी आणि दिसायला तर सुंदर आहेच, पण खायला पण एवढंच अप्रतिम आणि टेस्टी आहे. तर हे टेस्ट तर गावरान शेंगामुळेच आहे आणि भारीच लागते. त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय मैत्रिणींनो. तर हे तुम्ही बघू शकता, गरमागरम पोहे किती छान दिसत आहे आणि वरून शेंगदाणे टाकल्यामुळे तर भारीच लागते. त्यामुळे या पद्धतीने करून बघा एकदा.